बिल्कुल, लेकिन इससे भी सबसे महत्वपूर्ण चीज़ यही है कि हम सारे लोग हमारे लोकतंत्र के लिए और संविधान के लिए एक साथ आए हैं। अगर आप देखें तो हमारे देश में लोकशाही, लोकतंत्र और संविधान इसको खतरा होते जा रहा है। कल ही आपने संजय राउत साहब की ऑर्डर अगर पढ़ी हो, उसमें भी जज साहब ने क्लियरली यही कहा है कि इलीगल एक्शन, ये सारी चीज़ें रोकने के लिए हम सब साथ आए हैं। एक बात जो बार बार पूछी जा रही है वो ये है कि कांग्रेस की आइडियोलॉजी और शिवसेना की आइडियोलॉजी बहुत अलग है, फिर भी ये दोनों एक साथ चल रहे हैं, इसे लेकर सवाल उठाया जा रहा है। इसी को तो हमारा देश कहते हैं, इसी को तो लोकतंत्र कहते हैं। अगर दो अलग अलग लोग, दो अलग अलग विचारधाराएं के लोग एक साथ आ सकते हैं देश के लिए, संविधान के लिए, लोगों के लिए, लोकतंत्र के लिए, तो उसमें गलत क्या है? और ऐसे ही तो देश चलना चाहिए, इसे ही तो कोएग्जिस्टेंस कहते हैं। Exactly my question. Can you repeat in English that the ideological components are there between Shiv Sena and Congress, and this is most likely this is the Bharat Jodo Yatra of Congress. So the people who were supposedly to be the same ideology as us wanted to finish us off, wanted to push us out of politics, wanted to eat us. Today, what has happened in Maharashtra is basically the Congress, NCP, and the Shiv Sena coming together. Maybe two different ideologies, but this is what a democracy is. This is what vibrant democracies are about. Working together for the betterment of people, working together for our constitution is very important. If you look at what's happening in our country, everyone who's voicing or putting up a voice for anyone who's speaking the truth, they are facing inquiries, they're facing illegal arrests, and that is a danger for democracy. You worked with him for a long time, and you also spoke to him for a long time. Anything that you can share with us? हम सारे लोग लंबी रेस के घोड़े हैं, तो चलते रहेंगे, और जब तक कारवां चलता रहेगा हम चलते रहेंगे. मला वाटतं आपण बघितलं असेल एकंदरच भारत जोडो यात्रा राहुलजींची ही जी सुरू आहे देशामध्ये, आज महाराष्ट्रात आल्यानंतर आपण बघताय काल राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत होती, आज शिवसेना देखील सोबत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सर्व लोक जरी वेगळे वेगळे विचारधारेचे असलो तरी या देशाच्या संविधानासाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी जी चिरडली जात आहे त्याच्यासाठी आज एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं सत्ताधारी जे असतील त्यांनी स्वतःला विकलेलं आहे, स्वतःचं इमान विकलं आहे, त्यांना हा बोलायचा अधिकार नाही. आणि झाली गोष्ट युतीची, आम्ही पीडीपी सोबत तरी गेलो नाही. आज गांधी आणि ठाकरे घराण्याची तिसरी पिढी एकत्र पाहायला मिळाली. बाळासाहेब आणि इंदिराजी पण एकदा भेटलेल्या होत्या, काय आठवणी जाग्या झाल्या? नक्कीच काही काही लोकांनी ते हे आम्हाला सांगितलं सुद्धा आम्ही चालत असताना, आणि त्यावेळेचा फोटो वगैरे आज मी ट्विटरवर बघत आहे. एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे की वेगळ्या वेगळ्या मैत्री आमच्या परिवाराच्या, काँग्रेसच्या वेगळ्या वेगळ्या परिवारातल्या लोकांशी असतील, काँग्रेसच्या अनेक वेगळ्या लोकांशी असतील, ह्या होत्याच. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिलेला, प्रणवदादांना पाठिंबा दिलेला, आणि आता आम्ही लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एकत्र आलो. मला वाटतं ज्यांनी पीडीपी सोबत युती केलेली त्यांनी हिंदुत्वाबद्दल कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये जेजुरीच्या पूर्ण आराखड्याला स्थगिती दिलेली आहे, एकविरा देवीच्या तिथे आम्ही जे फर्निक्युलर करत होतो त्याला स्थगिती दिलेली आहे, तिरुपतीच्या मंदिराला स्थगिती दिलेली आहे, त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये. ज्या गद्दारांनी आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बंदूक चालवली त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये.